महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अतुल सावे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जसवाल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सिरसाट साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बुमरे बाबू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। योगेश कदम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अब्दुल सत्तार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रशांत बम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजना ताई जाधव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खूप आटीतटीची लढत झाली आणि मध्यमध्ये सुद्धा आटीतटीची लढत झाली। फार थोड्या मताने उमेदवार विजयी झाले आणि त्यासाठी तुम्ही फार कष्ट घेतलेत। प्रचार रॅली असेल किंवा सभा असेल त्या गाजवल्या, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे जेव्हा या ठिकाणी काय होतं, महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्ष असेल, शरद पवार यांची तुतारी असेल, शिवसेनेची मशाल असेल, हे तीन पक्ष मिळून लढत होते। इकडेही तीन पक्ष मिळून लढत होते। परंतु हे जे उमेदवार निवडून आलेले 8-9 जे उमेदवार निवडून आलेले हे यांच्या व्यक्तिगत विकास कामावर निवडून आलेले आहेत। त्यानंतर यांनी सर्व समाजाच्या नागरिकांना घेऊन विकास केला। त्या विकासाच्या जोरावर त्या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत। हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची पावती आहे। प्रतिस्पर्धी उमेदवार त्यातला त्यात पूर्वमधले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी असा वेगळा प्रचार केला की आंबेडकर नगरसाठी काय केलं आहे सावे साहेबांनी, तर या विजयामुळे त्याला चपराक मिळाली असं वाटतंय का तुम्हाला? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 2019च्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIM या दोन पक्षाची युती झाली आणि त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांकडे पाहून या ठिकाणच्या आंबेडकरी समाजाच्या लोकांनी इम्तियाज जलील यांच्या पतंगावर मतदान केलं आणि इम्तियाज जलील यांनी जो आंबेडकर नगरवर ज्या आंबेडकर नगरच्या महिलांना म्हटले की इथलच्या महिला 500 रुपयामध्ये विकतात, मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 2019च्या लोकसभेमध्ये याच आंबेडकर नगरच्या नागरिकांनी इथलच्या माझ्या मायमाऊल्यांनी इम्तियाज जलील यांना चंद्रकांत खैरे यांच्या विरोधामध्ये 4,500 मताची लीड देऊन निवडून आणलं होतं। हे देखील इम्तियाज जलीलने विसरता कामा नये। भाऊ, आता आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आले, आता याच्यानंतर जिम्मेदारी किती असेल आपल्याला? आता या ठिकाणी लोकसभेची जिम्मेदारी संपलेली आहे, विधानसभेची जिम्मेदारी संपलेली आहे आणि मी युतीसाठी जे काम केलेलं आहे याची नक्कीच मला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पावती मिळेल। ज्या ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेना BJP राष्ट्रवादीला निवडून आणण्यासाठी मदत केली त्यांना मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच नगरसेवक पदाचे तिकीटं मिळतील आणि महायुती त्यांना निवडून आणण्याचं देखील काम करेल। आता महायुती येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये जी जबाबदारी माझ्यावर टाकेल ती निश्चितपणे पार करण्याची जबाबदारी माझी या ठिकाणी राहील। या जल्लोषाच्या निमित्ताने त्यातल्या त्यात आंबेडकरी समाजाला काय आव्हान करणार तुम्ही? आंबेडकरी समाजाला मी आव्हान करणार आहे की आता जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण एक विकासाचं राजकारण केलं पाहिजे। शहराचा विकास असेल, डेव्हलपमेंट असेल, 8 दिवसाला जे पाणी येत होतं आता लवकरच 2 ते 3 महिन्यामध्ये, उद्या परवा शपथविधी झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्येच प्रत्येक वार्डाला रोज पाणी मिळेल आणि या ठिकाणी MIDC केंद्रामध्ये जे अतुल सावे साहेबांनी मोठा प्रोजेक्ट आणलेला आहे तिथे देखील बेरोजगाराच्या हाताला काम मिळेल। अनेक योजना मोदीच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतील। नक्की त्याला जनतेला याचा फायदा होईल। धन्यवाद। दलित बहुजन सर्व मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की पुन्हा एकदा या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सावे साहेब यांना निवडून दिलेला आहे। मी माझ्या भाषणात म्हणलो होतो संजय शिरसाट यांच्या प्रचारामध्ये की जर संजय शिरसाट 1 लाखाच्या मताने जर निवडून नाही आले तर मी नगरसेवकचा फॉर्म देखील भरणार नाही, असं त्या ठिकाणी मी माझ्या भाषणामध्ये कबुली दिली होती। परंतु संजय शिरसाट यांनी 1 लाखाचं मताधिक्य पार करून 15 ते 20 हजाराच्या लीडने ते निवडून आलेले आहेत। मी या ठिकाणी शिंदे गटाचा नगरसेवक म्हणून काम करत आहे।
येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये नक्कीच आंबेडकरी कार्यकर्त्याला शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये न्याय मिळेल. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील प्रिय मतदार बंधू आणि भगिनी, यावेळेस शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादीला जसा कोल दिला तसा कॉर्पोरेशनला देखील कोल देतील. कॉर्पोरेशनलाही देखील भगवा आणि निळा फडकल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा आंबेडकर नगरच्या सर्व मायमाऊल्यांचे, सर्व मतदारांचे आभार मानतो की ज्यांनी अतुलजी सावे यांना मतदान केलं. एवढंच ह्या ठिकाणी या विजयाबद्दल मी सर्व मतदारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय महाराष्ट्र. त्या वस्त्यांमध्ये अतुलजी सावे साहेब यांनी स्मशानभूमी असेल, बौद्ध विहार असतील, आतमधले सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर, बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरचे गट्टू असतील आणि या शहरामध्ये शेंद्रा MIDC मध्ये मोठा उद्योग आणण्याचं काम केलं. या विकास पुरुषाला या ठिकाणी लोकांनी त्यांच्या